तुम्ही ज्याला आत्मा म्हणत आहात तीच कुराण शरीफमध्ये रूह आहे. त्यालाच बायबलमध्ये सोल म्हणतात. तुम्ही ज्याला परी म्हणता तेच फरिश्ता म्हणतात, तेच एंजल म्हणतात बायबलमध्ये. तुम्ही ज्याला रावण राक्षस म्हणतात ते त्याला शैतान म्हणतात. बायबलमध्ये त्याला डेव्हिल म्हणतात. आपण ज्याला प्रलय म्हणतो ते कुराण शरीफमध्ये त्याला कयामत म्हणतात. ते तिकडं बायबलमध्ये त्याला डिस्ट्रक्शन म्हणतात. आपण ज्याला ईश्वर प्रभू म्हणतो, स्वयंभू म्हणतो, त्याला ते खुदा किंवा अल्लाह म्हणतात. तिकडे त्याला गॉड म्हटलं जातं. आपण ज्याला स्वर्ग म्हणतो त्याला ते जन्नत म्हणतात, ते त्याला हेवन म्हणतात. आपण ज्याला नर्क म्हणतो त्याला ते जहन्नुम म्हणतात, तिकडे त्याला हेल म्हटलं जातं. आपण ज्याला आदिदेव म्हणतो किंवा ब्रह्मा म्हणतो त्याला ते आदम म्हणतात, इकडे ॲडम म्हणतात. आपण सरस्वती ज्याला म्हणतो त्याला ते हवा म्हणतात किंवा यू म्हणतात बायबलमध्ये. आपण ज्याला परमधाम म्हणतोय, ब्रह्मांड परमधाम, त्याला ते आलमे अरवा म्हणतात आणि कुराणमध्ये. आणि ते त्याला स्वर्ग किंवा सातवा आसमानाचं वरचं ठिकाण असं म्हणतात. हे सगळं एक आहे, शब्द फक्त वेगळे आहेत. तर हे मला याची जाण नसती झाली.